एक अशी सॅलरी पाहिजे ज्याने मी मुंबईत सर्व्हाइव्ह करू शकते. आणि आईचं नेहमी मला एकच सांगणं असायचं की फायनान्शियली इंडिपेंडंट हो. त्या दिवशी निघाले होते मुंबईला जायला. आधी 2 दिवस त्याचे कोकणात प्रयोग होते. तो ओमकार भोजने म्हटल्यानंतर त्याला जेवायला घेऊन गेले कुठे असं तसं, त्याला उशीर झाला आणि मी वेळेत पोहोचले होते मालवणला आणि मी बराच वेळ तिथे उभी होते. माहीमकर काकांचा एक मुद्दा घेतला होता बघ. हा, माहीमकर काकांचं, त्यांना पण अजूनपर्यंत तसं काम मिळालेलं नाही आणि आता त्यांचे होप्स आहेत माझ्याकडनं अजून की तू काहीतरी माझ्यासाठी करशील. हिला सपोर्ट करणं आपल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं काम आहे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. मी तर म्हणतो जमिनीचे भाव पण वाढले असेल, मला माहित नाही. म्हणजे कोकण तिने एवढं सुंदर दाखवलं. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा याचे व्हिडिओ पाहतात. सुरुवातीला मी त्यांना सांगायचो ही माझी पुतणी आहे, तर त्यावेळी मग काही लोकांनी अशी तयार केली की मुलगी आहे माझी म्हणून. मग मी कशाला नको म्हणतो. तुम्ही आलात काही हे विचार न करता, गणपतीच्या दिवसांमध्ये आलात, माझ्या फॅमिलीला भेटलात. पहिल्यांदा त्यांनी कॅमेरा फेस केलाय, सो हे माझ्या लक्षात राहील की लोकसत्तामुळे आईबाबांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस केलाय. नमस्कार मंडळी, इन्फ्लुएन्सर्सच्या जगात तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत मालवणमध्ये आणि देवबागच्या या सुंदर समुद्र किनाऱ्यावरून एका खास पाहुणीला भेटायला जाणार आहोत. बरं, ही पाहुणी ही अशी जिच्या नावातच कोकणाविषयी प्रचंड प्रेम आहे. राजकारण म्हणू नका, सोशल मीडिया म्हणू नका, सिरियल्स म्हणू नका, कुठल्याही विषयाच्या रिळा बघताना जिचा चेहरा सगळ्यात आधी समोर येतो अशी अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर हिच्याकडे आज आपण जाणार आहोत. तिच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि तिच्या कुटुंबियांशी देखील खूप गप्पा मारणार आहोत. तर हा व्हिडिओ अजिबात वेळ न दवडता लगेच सुरू करूया. चला. तर आज आपण भेटणार आहोत अंकिता वालावलकरला. अंकिता, सर्वात आधी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात जो खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आम्हाला घरी बोलवल्याबद्दल. म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही वालावलकर रिसॉर्ट मध्ये, जिथून अंकिता फेमस झाली म्हणायला हरकत नाही, तिथे होतं. तिथे बोलवल्याबद्दलही तुझे आभार. सो आणि तुझ्या बिझी शेड्यूल मधनं तू खूप वेळ काढतेस, त्याच्यासाठी पण थँक्यू. सुरू करूयात. नक्कीच. काय वाटतंय, कसं चाललंय? गणपती वगैरे छान झाले? एकदम मजेत. आणि तुम्ही आलाय त्याच्यामुळे अजून छान अरे वाटतंय. वा. तर पहिला प्रश्न मी तुला हाच विचारेन, तुझ्या या संपूर्ण प्रवासाला सुरुवात कुठून झाली, कशी झाली? आठवते पहिला व्हिडिओ वगैरे काही? पहिला मी असाच बाबांसोबत इथे बनवला होता एक. त्याच्यानंतर मग लग्नातला एक व्हिडिओ होता. पण असं कुठच्या व्हिडिओमुळे सुरुवात झाली असं नाही माहिती, पण सगळ्यात पहिला जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ हा बाबांसोबतचा होता, जो नारळ सोलतानाचा मी बनवला होता. आणि त्याच्यानंतर लोक मला असं ओळखत होते की इथेच ना ती नारळ सोलतानाच्या व्हिडिओ केला होता तिवारी वगैरे, असं तेवढंच तो एक व्हिडिओ. ओके. मला म्हणजे पहिले सांग की तू साधारण कोकणात किती वर्ष, आता तू मुंबईत असतेस बरोबर, म्हणजे सगळीकडेच असतेस महाराष्ट्रात, पण कोकणात किती वर्ष प्रॉपर राहिली आहे? मी 2016ला मुंबईत गेले. आणि ह्या प्रश्नावर उगीच तुला ट्रोल करतील, मुंबई कोकणातच येते म्हणून सांगते, पण तसं मुंबई शहरामध्ये मी 2016 मध्ये गेले आणि तोपर्यंत मी इथेच होते. तेच नाही, म्हणजे तुझा तो MH01 ते तो तो टॅग टॅग आणि हो, आता 2016 दुसरा टार्गेट नंतर. आहे MH07. ओके. सो तू कोकणात राहिलीस, तुझं शिक्षण वगैरे पण सगळं सगळं कोकणात कोकणात मालवण मध्येच झालंय. किती शिकलीस? आणि तू इंजिनिअरिंग बी सिव्हिल. आणि मुंबईला शिफ्ट व्हायचं, म्हणजे जसं आता परत तोच मुद्दा होता, पण मुंबईला शिफ्ट व्हायचं कधी ठरवलं, का ठरवलं, त्याच्या मागे काही थॉट होता? असं काही विचार नव्हता, पण मला लहानपणापासून जेव्हा आपण असं टीव्ही सिरियल मूवीज बघतो तेव्हा शहराचं जे अट्रॅक्शन असतं ना ते मला फार होतं. आणि मला असं होतं की नाही, गावात नाही राहायचंय, मला शहराकडे जायचंय.
आणि शहरात जाऊन काहीतरी करायचं आणि असं वाटायचं की तिथेच जाऊन स्वप्न पुरी होऊ शकतात, जसं की जे की नाहीये, सगळीकडनं होऊ शकतात. पण मला शहरातल्या त्या फास्ट लाईफची खूप आवड होते आणि मला ते पाहिजे होतं आणि त्यासाठी शहरात जायचं मी ठरवलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग मी पण मग आता निघाले. शहरात गेल्यावरती ते फास्ट लाईफ कसं काय, तिथे रुळलीस कशी काय तू लगेच? एक थोडा 1-2 महिने त्रास झाला होता. कारण मी असं होतं की माझं इंजिनिअरिंग संपलं. 1 आठवड्यातच मी बाबांना म्हटलं मी मुंबईत जाते. काही बॅकग्राऊंड नाही, काही नाही. कोण तिथे नातेवाईकांकडे जाते असंही नाही. बरं मी नालासोपारात राहिले होते. मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि मुंबईतले लोकं म्हणजे असं सांगतात की नालासोपारा मुंबईत येत नाही आणि आम्हाला काही कळतच नव्हतं की नक्की कुठे येतंय बाबा ते. मुंबईत येत नाही तर आणि मी तिथे राहिले. नालासोपारामध्ये राहून मी अ, मानसरोवर, खांदेश्वरच्या पुढचं स्टेशन तिथे जॉबला जायचे. म्हणजे किती ट्रेन चेंज करू. सो मी एकाच जर्नीमध्ये मी 3 त्या लाईन शिकले मुंबईच्या. सेंट्रल, वेस्टर्न हार्बर वगैरे त्या आणि तेव्हा थोडासा त्रास होत होता त्या गर्दीचा, त्या धक्का मारायचा. कारण तेवढी सवय नव्हती ना आणि नंतर मग आता सवय झाली. म्हणजे आता काही वाटत नाही. आता मुंबई काही नवीन नाही वाटत, नाही, घरच आहे म्हणजे घरच परत वाटतं. आता. उलट आठवण येते बरेच दिवस इथे राहिल्यानंतर की अरे नाही मुंबईची. जायला पाहिजे. पण जेव्हा मुंबईत गेलीस तेव्हा म्हणजे तुला लाईफस्टाईलचं कौतुक होतं, ते मान्य आहे. पण तिथे जायचंय तर काय करायचं तिथे जाऊन, असा काही प्लॅन इथून तयार करून गेली होतीस का जॉब साठी किंवा इतर? नाही, पण आता हे असं लोकांना ऐकल्यानंतर खूप हे वाटेल. पण मी असं ठरवलं होतं, की मला माहिती आहे, की मी कमवून खाऊ शकते. मी काम करू शकते. तर मला काही काम मी डॉमिनोजमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू द्यायला गेले होते लिटरली, की मला एक अशी सॅलरी पाहिजे ज्याने मी मुंबईत सर्व्हाइव्ह करू शकते. आणि त्यामुळे मी तसं ट्राय करत होते. मला माहित होतं, की इंजिनिअरिंग करून एका नॉर्मल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करून तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळणं वगैरे हे फार मुश्किल आहे. सो कुठेतरी बिल्डरकडे तुला काम करायचंय, मग काहीतरी करायचंय. सो त्याची सुरुवात कुठून तरी व्हायला पाहिजे आणि मला बाहेर पडलं पाहिजे हे मला माहित होतं आणि आईचं नेहमी मला एकच सांगणं असायचं, की फायनान्शियली इंडिपेंडंट हो. असंच नाही राहायचंय तुला. त्याच्यामुळे ते तू काहीतरी कर, स्वतःच्या पायावरती उभी हो. आणि म्हणून मी ₹10,000 बाबांकडनं फक्त घेतले होते. निघाले होते. नालासोपारामध्ये गेले. तिथे ते त्याला ₹7,000 डिपॉझिट द्यायचं होतं आणि त्याच्यानंतर त्याला भाडं वगैरे तसं द्यायचं होतं. माझ्या बाबांना अजूनही माहिती नाहीये, की तो जो बिल्डर होता ते सगळं इल्लीगल सगळं त्यांचं होतं जिथे मी राहिले. त्याच्यामुळे त्याने मला ते डिपॉझिटही दिलं नाही. पण मी जॉबला लागले खांदेश्वरला तिकडे. त्याच्यानंतर मला 13,000 सॅलरी मिळायची. त्याच्यात मी ते हे करून बाबांना मी ते रिटर्न देऊन मी कसंबसं मुंबईत सर्व्हाइव्ह केलं 2 वर्ष. जेव्हा माझ्या हातात काही नसायचं पैसे. पण मी ते राहिले आणि तिथे टिकले. पण हे रील क्रिएट करणं वगैरे असं कोणी तुला म्हणजे सांगितलं होतं, मित्रांमध्ये कोणी करत होतं किंवा कसं काय? कारण अचानकच ना, कारण इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आणि कॉन्टेंट क्रिएटर कशी झाली असं? नाही, मी TikTok होतं बघ तेव्हा हां. आणि माझा एक मित्र होता तो खूप TikTok वरती व्हिडिओज बनवायचा. त्याचं अकाउंट प्रायव्हेट होतं पण तो बनवायचा आणि मी कॅमेरा फेस करायला खूप घाबरायचे. मला अजिबात कॅमेरा आवडायचा नाही. मला म्हणजे विश्वास बसेल आता ह्याच्यावर. अगदी कोणाला? अरे माझा हल्ली स्टेज फिअर गेलाय. रीलबाज पुरस्कार सोहळा जो झाला Yes, ना yes, yes. त्याच्यामध्ये माझं स्टेज फिअर गेलंय. त्याच्या आधी बापरे. कॅमेराला सुद्धा घाबरायचे म्हणजे स्टेजवरती तर तसं व्हायचं. तर मी असा विचार केला की त्याला मी म्हटलं कशाला बनवतोय हे सगळं? तो म्हणाला की अरे स्वतःसाठी बनवायचं. आपणच व्हिडिओ बनवायचे आणि आपणच बघायचे. म्हटलं ठीक आहे असं असेल तर करायला काही हरकत नाही. मग मीच व्हिडिओ बनवले. मीच माझे बघायचे आणि मलाच मजा यायला लागली. सो एक दिवस मी असंच म्हणजे TikTok ते ओपन प्रोफाईल केली. ओपन प्रोफाईल केल्यावरती अचानक माझे 10,000 त्याच्यावरती फॉलोअर्स झाले. मी म्हटलं फालतू व्हिडिओ ना 10,000 फॉलोअर्स? मला एवढं काय काय व्हिडिओ बनवायचे? काय नॉर्मल ते लिपसिंग वाले असतात ना हां, ते हां. इतर जे बनवायचे ते मी हां. कॉपी करायचे. मला काही एवढी हां, आयडियाच हां. नव्हती कारण कधी कॅमेरा फेस नाही केला आणि मी व्हिडिओ बनवत होते. आणि त्यानंतर असं झालं की TikTokचं आणि ते काहीतरी चायना इंडिया व्हायला लागलं ना तेव्हा ते बॅन झालं बॅन TikTok. व्हायच्या आधी हां. मी बंद केलं. कारण सगळ्यांनी ठरवलं ना ते इंडियामध्ये की तुम्ही TikTok बंद करा स्वतःहून नका ते ह्याला हे करू. तेव्हा मी बंद केलं आणि नंतर 3 महिन्यांनी ते बंदच झालं TikTok. सो त्याच्यावर माझे फक्त 10,000 फॉलोअर्स होते. आणि त्याच्यानंतर अशी न्यूज आली की Instagramने रील्स लॉन्च केले. पण ते मला कळतच नव्हतं की काय करायचंय, कसं रील बनवायचंय. आणि तो बहुतेक कोविडच्या वेळेमधला गणपती होता. आम्ही गेलो होतो माझ्या मित्राच्या घरी पालघरला आणि तिथे अजूनही ती रील माझ्या प्रोफाईलला अगदी शेवटी आहे तू बघशील. सहज असं काहीतरी तो असा कुत्र्यांसोबत खेळत होता. मी असं एक पोस्ट टाकून बघितली की मला जमतंय का हे वगैरे आणि मग 1-2 असेच आलतू-फालतू टाकले आणि नंतर मग घरी येऊन बाबांची सहज नारळ सोलतानाची एक व्हिडिओ अशी नुसती व्हिडिओ केली, कोकण सॉन्ग लावलं आणि पोस्ट केली. सो ती व्हायरल झाल्यावर मला कळलं की अच्छा म्हणजे सॉन्ग लावून असं काहीतरी करून होतंय. सो आपण काहीतरी असं करूया आणि तिथून माझी ती सुरुवात झाली.
तसं काही ठरवून झालं नव्हतं, पण स्वतःसाठी करायला सुरुवात केली आणि मग आवडायला लागलं म्हणून. खरं तर असंच असतं, म्हणजे आपण स्वतःसाठी हा. जेव्हा करतो ना तेव्हाच त्या गोष्टी सक्सीड होत हो, जातात. ठरवून केलेलं नाही होत. नाही होत, प्लॅनही नाही होत. गोव्याचे प्लॅन कुठे कोणाचे हो. करतात सक्सेसफुल. आम्हीच हा प्लॅन खूप वेळा करून करून आलो इथे. सो आता आपण कोकणात आहोत, अंकिता आपल्या बरोबर आहे, तर गजाली तर व्हायला पाहिजेत, अरे बरोबर? बापरे. तर आम्ही अशा काही तुझ्या विषयी ऐकलेल्या काही गोष्टी आहेत किंवा काही प्रश्न आहेत, तर ते तुला विचारायचे आणि तुला त्याची पटपट उत्तरं द्यायची. ओके, मालवणीमध्ये की मराठीमध्ये? मालवणी दिलीस तरी मिक्स देऊया आपण, जसं एनिवे व्हिडिओ असतात तसे. चालेल. हा, तर पहिला प्रश्न हाच आहे की म्हणजे जे बहुचर्चित अंकिताचं आता नसलेलं प्रेम प्रकरण होतं ओंकार भोजने. अच्छा. म्हणजे त्याने तुझं नाव घेतलं, पण त्याच्यानंतर तुझ्या स्टोरीज जास्त चर्चेत होत्या. हो. तुझी पोस्ट ती, तो जो हो, एक, हो. हा, तो फोटो. तर काय होतं ते प्रकरण सगळं आणि तू एन्जॉय केलंस का ते? मी एन्जॉय तर केलं. त्या फोटो मागची स्टोरी अशी होती, की मी त्या दिवशी निघाले होते मुंबईला जायला. आधी 2 दिवस त्याचे कोकणात प्रयोग होते आणि त्या म्हणजे ती न्यूज आउट झाली. त्याच्यानंतर कोकणात प्रयोग होते आणि आम्ही असं सहज ठरवलं, की आपण भेटू असं करून. पण ती भेट होऊ शकली नाही कारण ते टुरिस्टचा सीझन होता. मी इथे गडबडीत होते आणि त्याचे प्रयोग लांब होते. वेंगुर्ल्याला होता, एक मालवणला होता. तर ज्या दिवशी तो मालवणचा प्रयोग संपला, त्याच्यानंतर तो म्हणाला, की आपण भेटू. मग सर तू जाशील मुंबईला. तर मी म्हटलं ठीक आहे. पण त्याला कोणीतरी आता ओंकार भोजने म्हटल्यानंतर त्याला जेवायला घेऊन गेले कुठे असं तसं त्याला उशीर झाला आणि मी वेळेत पोहोचले होते मालवणला आणि मी बराच वेळ तिथे उभी होते आणि त्याला यायला उशीर झाला त्याच्यामुळे उन्हाने पूर्ण मी घामाघूम होऊन माझा चेहरा असा काळवणलेला आणि खराब दिसत होता म्हणून जेव्हा त्याच्यासोबत तुम्ही फोटो काढला तेव्हा मी असा फक्त तो फोटो काढला. आणि त्याच्यात सगळेजण ऍक्च्युली माझं नाचतील. थोबाड खराब दिसत होतं म्हणून मी तो काढला होता पण मी स्वतःहून कॅप्शनच तसं दिलं होतं की हा. त्याला ती भेटली असं. हं, हं. तर मला वाटलं नव्हतं की अजून न्यूज बनतील त्याच्यावरती पण Of त्या course. बनल्या. पण म्हणजे तुला म्हणजे तसं काही नव्हतं, तू बऱ्याच ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण हो. दिलंस, पण म्हणजे त्याच्यामुळे काही इम्पॅक्ट झाला का या न्यूज वगैरे ज्या होत होत्या त्याने? मला तरी असं काही फारसा झाला नाही आणि त्यालाही नाही झालं कारण ते आता सवय Used to करून झालं. घ्यायला पाहिजे आता त्या गोष्टींची. अंकिता, तू इतकी बेधडक बोलतेस सगळ्या मुद्द्यांवर, कधी याचं रिग्रेट होतं का किंवा याच्यामुळे कुठे अडचणीत तू आलीस का? कारण साधी पोस्ट केली ना कुठली तरी ट्रोलर सोड, पण एका सर्टन लिमिटच्या बाहेर जाऊन पण धमक्या देणारीही लोक असतात. असा कधी तुला अनुभव आलाय का कुठल्या पोस्टवरून? नाही धमक्यांना तर आता मी घाबरत नाही आणि मला जेव्हापासून मी राज साहेबांना भेटून आले तेव्हापासून धमक्या मला कमीच झाल्यात म्हणजे त्यांना माहिती आहे आता की नाही इकडे जरा हे आहे इथे आपण थोडं सांभाळूनच बोललं पाहिजे त्याच्यामुळे मला अशा धमक्या तरी आता नाही येत आहेत काही. पण ट्रोलिंगची आता अगं सवय झाली म्हणायला पाहिजे. सुरुवातीला फार वाईट वाटायचं की अरे मला असं बोलायचं नव्हतं असं बोलायचं होतं पण ते किती आपण एक्सप्लेनेशन देत बसणार ना. अगदी आता एका इव्हेंटमध्ये मी असं बोलले त्यांनी मला प्रश्न विचारला होता रॅपिड फायरच होता तो की तुला साडी नेसता येते का? मी बोलले मला साडी नेसता येत नाही आणि तर त्यांनी साडी आवडते म्हटलं साडी आवडते पण नेसता येत नाही मला. तर त्याच्यावरनं कितीतरी जण संस्कृती कशी टिकणार मग तुम्ही हे काय करणार. संस्कृती म्हणजे साडी नेसता येत नाही एखाद्या व्यक्तीला तर ती संस्कृती तिला येत संस्कृतीबद्दल काहीच नाही असं होत नाही ना. नसेल वेळ म्हणून येत नसेल किंवा शिकाय नाही आहे मला आवड. माझ्या आजूबाजूला सतत अशी लोक असतात जी मला साडी नेसायला सांगतात. काल तू मला सांगितलं साडी नेस अंकिता पण मी म्हटलं की घरात सगळे आहेत आणि माझ्या आईला वगैरे दुसऱ्याला साडी नेसवता येत नाही तिला स्वतःला नेसता येते म्हटलं मग नको म्हणून म्हटलं तुला मी मस्त असं काहीतरी छान कुर्ता घालून तुझ्या बाजूला बसते. तर आता आपण एका सिरियस पॉइंट कडे वळूया. मी अलीकडेच तुझा एक व्हिडिओ पाहिला वैचारिक दारिद्र्य बरोबर ना, त्यात तू कोकण रेल्वेचा जो मुद्दा मांडलास त्याच्याविषयी थोडक्यात सांगशील का आत्ताचे प्रॉब्लेम? कोकण रेल्वेचा म्हणजे मी त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की फ्री गोष्टी देऊन मतं जे करण्याचं आपण बघतो आता की आता बऱ्याच झाल्या अगं की दहीहंडी नवरात्रोत्सव याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काहीतरी आणणं आणि मग त्याच्यावरती ते लोक मतं देत आहेत त्याच्यामुळे हे सगळे नंतर पुढे त्रास होतात. पण आपण ते थोड्याशा गोष्टींसाठी आपण विसरून जातो की आपल्याला मतदान कशासाठी करायचंय. मग ते लोकांना एक जागरूक करण्याचा माझा तो एक प्रयत्न होता त्याच्यासाठी मी हे केलं कारण लोकांचं आता असं झालंय की अंकिता तू सगळ्याच मुद्द्यांवरती बोल आणि सगळ्याच मुद्द्यांवरती मी नाही एक्सप्रेस होऊ शकत. मला नाही बोलायचं कारण काही काही गोष्टींवरती बराच अभ्यास लागतो अगं आणि मी तेवढा त्याच्यामध्ये नाही घुसत आहे तर मी अभ्यास नसताना मला बोलायचं नसतं. पण लोकच एवढे असतात की मला मित्राचा फोन आला मला म्हणाला आई तुझा नंबर मागत होती ट्रेन अशी अशी लेट झाली होती म्हटलं अच्छा ठीक आहे. परत दुसऱ्या मित्राचा अगं माझी आत्ते ना काल एका ट्रेनमध्ये होती म्हटलं हो ती ट्रेन लेट झाली का? तो बोलला तुला कसं कळलं? म्हटलं नाही मला आत्ताच एकाचा फोन आला होता ते पण सेम म्हणाले. ते म्हणाले की तू बोल ना अंकिता ह्याच्यावरती की आम्ही 4 महिने आधी रिझर्वेशन करतो खूप म्हणजे लाईन मध्ये राहून किंवा कसंही रिझर्वेशन करतो. नंतर ह्या फ्री ट्रेन सोडल्या जातात आणि मग लोड होतो एका ट्रॅकवरती सिंगल ट्रॅकवरती आणि त्याच्यामुळे ट्रेन लेट होतात.
मग आम्ही एवढं आधी बुकिंग करून आम्ही जर 10 तास लेटच पोहोचत असू तर फायदा काय? बरं रस्ते पण चांगले नाही आहेत आपले, मग करणार काय आम्ही? एकतर गणेशोत्सव आणि कोकण हे सगळीकडे फेमस आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की कोकणातच लोक येतात. मग ती एक त्यांच्या ह्याच्यासाठी मला असं वाटलं की आता त्या मुद्द्यावरती बोलण्यापेक्षा की तुम्ही ट्रेन सोडू नका किंवा का सोडल्या, ह्याच्यापेक्षा तुम्ही मतदान करतानाच विचार करून करा, हे मला लोकांना सांगण्याचा तो एक हे होता. म्हणून मी ते वैचारिक दारिद्र्य असं हे दिलं की तुम्ही विचार करून द्या, तिथे दारिद्र्यात राहू नका. सो आता जसा हा तू मुद्दा मांडलास, याचं पण पुढे मागे ह्याच्यावरती जे काही ऍक्शन घेतली जाईल ती घेतली जाईल. पण आपल्याकडे काय होतं ना, अनेक प्रश्न काही एका सर्टन पिरियड पुरते खूप ज्वलंत असतात. म्हणजे अगदी सिरियस जे रेप केसेस, मर्डर केसेस पासून त्यावेळी इतके मोर्चे, आंदोलन, आणि नंतर तो प्रश्न थंडच होतो. म्हणजे जशी ती मेणबत्तीची काय म्हणतात ती आच विझते, तसा तो प्रश्न विझून जातो कुठेतरी. पण तू जे मुद्दे मांडलेस त्याचा आता तू व्हिडिओच्या माध्यमातून काही अपडेट देऊ शकतेस का? म्हणजे जसं तू KM हॉस्पिटलचा जो मुद्दा मांडलास, तर त्या डॉक्टरांवर किंवा त्या जे पूर्ण प्रशासन होतं त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का? त्याबद्दल काही अपडेट आहे का? मी आधी असा कुठच्याच मुद्द्यांमध्ये हात घालत नाही आणि तो अर्धवट सोडत नाही. कारण मी ऑलरेडी बाकीचं काही फालतूगिरी करून सुद्धा फेमस होऊ शकते, काही फालतू कंटेंट टाकून पण जिथे आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे ना, तो मुद्दा जर मी हातात घेतला तर तो अगदी शेवटपर्यंत मी पूर्ण करते. सो आत्ता जो रिसेंट, म्हणजे तो आधी जो मी घेतला होता तो माझ्या एका मित्राच्या मित्रासाठी घेतला होता, जो आता व्यवस्थित आहे. तो मुलगा कणकवलीमध्ये आलाय त्याच्या घरी गणपतीला वगैरे. त्याच्या घरचे माझ्या गणपतीला येऊन गेले की तुझ्यामुळे आमचा मुलगा आज गणपतीला घरी दिसतोय हे सांगायला. सो तो एक झाल्यानंतर मी लहान बाळाचा मुद्दा हल्ली जो हायलाईट केला होता, तर अजूनही ते बाळ KM मध्ये. अगदी कालच माझं त्याच्या वडिलांशी बोलणं झालं, आत्ताही त्यांचा फोन आला होता, मी त्यांना बोलले नंतर बोलते. आज त्याचं ऑपरेशन करायचं डॉक्टर म्हणतायत की त्याच्या मेंदूमध्ये पाणी होतंय, म्हणजे ते बाळाला भरपूर अजून त्रास वाढत चालले, त्याचं प्रोटीन वाढतंय वगैरे, असं बरेच त्रास आहेत. सो ह्याच्यामध्ये कसं होतं ना की एक व्हिडिओ करणार तेव्हा भरपूर लोक ऍक्टिव्ह असतात, नंतर लक्ष देणारं कोण नसतं. पण मी तो मुद्दा धरून ठेवते अगदी शेवटपर्यंत. सो आता मी त्यांना तेच म्हटलं की ते एकतर बाळाचं तुमच्याकडनं होत नसेल तर एक फाईल द्या, जेणेकरून बाहेरच्या डॉक्टरांना विचारू, त्याच्यासाठी अजून काही मदतीची गरज असेल तर ते आम्ही करू. सेम मी माहीमकर काकांचा एक मुद्दा घेतला होता बघ. माहीमकर काकांचा, त्यांना पण अजूनपर्यंत तसं काम मिळालेलं नाही. आणि आता त्यांचे होप्स आहेत माझ्याकडनं अजून की तू काहीतरी माझ्यासाठी करशील, पण त्यांना अगं फायनान्शियल असं नको आहे की पैसे तुम्ही द्या. आणि लोक माझ्याकडे त्याच्यासाठीच येतात की आम्ही त्यांना पैसे देतो. पण तो कलाकार आहे, तो हाडाचा कलाकार आहे, त्याला काय पाहिजे की माझा वेळ जाण्यासाठी, कारण कुटुंब नाहीये, लग्न केलेलं नाहीये, तर मला वेळ जाण्यासाठी काहीतरी असं साधन असू दे जिथे मला कमी कमवेन, पण बरं ते कमी, ते पैसे विचारत पण नाहीत की तुम्ही मला किती देणार, काम द्या, मी तिथे येतो. शूटवरती काय मजा असते ना ग वगैरे, ते आता मला असं सांगायचं असतं किती मजा असते ना सेटवर, आम्ही त्या काळी एवढी मज्जा केली वगैरे असं ते सांगतात. आणि आता मी त्यांच्याकडे गेले की ते आवर्जून मला एकच वाक्य सांगतात, तू लग्न करा, मी चुकलो, तू लग्न कर, हे ते सांगतात. मग ते गांभीर्य तेव्हा कळतं की आज तो माणूस किती एकटा पडलाय त्या वयामध्ये, आणि त्याच्यासाठी तो सांगतोय की तू अशी राहू नकोस, तू लग्न कर. मग आहे काही प्लॅन तुझा? बघू 3-4 वर्षानंतर विचार करू. आहेत अजून 3-4 वर्ष म्हणजे. कारण मी तुझं आता पुढचं आपलं जे सेगमेंट आहे त्यामध्ये हा प्रश्न खूप वारंवार विचारलेला, अच्छा. अंकिता लग्न कधी करणार, लग्न कधी करणार? कारण सगळं, आणि बरं इतके रुमर्स सुरू होतात ना तुझ्याबद्दल, हो. कुठल्याही क्रिएटर्स पासून, ऍक्टर्स पासून, सगळीकडे. कारण आता तू सगळीकडे आहेस ना, हो. त्याच्यामुळे. आणखीन एक मी तुझी मुलाखत पाहिली होती. खरं तर तुझ्याविषयी जास्त माहिती ही इंटरव्ह्यूज मध्ये, कारण प्रचंड इंटरव्ह्यू केलेले. भरपूर. सो त्यामध्ये तू ना बाबांचा एक मुद्दा तू सांगितला होतास मालवणी भाषेचा, की तू म्हणाली होतीस असं की तुझ्या घरी मराठी बोलणं कंपल्सरी होतं हो. आणि मालवणीत बोलल्यावर म्हणजे नाही बोलायला फटके सांगायचं पडायचे बाबा. आम्हाला. हो. तर ते नेमकं काय होतं? आणि आता तू कुठेतरी मालवणी भाषेमुळे तुझी जास्त ओळख आहे, तर तो काही विरोधाभास जाणवतो, रिग्रेट होते का की तेव्हा असं का आपण भाषेला हे केलं किंवा असं नाही, काही नाही? भाषेला हे करण्याचं असं नव्हतं. म्हणजे कसं होतं ना की आता मालवणमध्ये जेवढे राहिलेली मुलं आहेत, पहिल्यांदा टुरिझम इथे नव्हतं, त्याच्यामुळे मराठी भाषा ही फक्त टीव्हीवरती बघण्यापुरतीच मर्यादित होती. तर ते बोलणं असं व्हायचं नाही लोकांचं मराठीमध्ये. शाळेत शिक्षक मराठीमध्ये बोलायचे, पण ते ऐकण्यात फक्त. त्याच्यामुळे मराठीचा तो एक बोलण्याचा फ्लो नसायचा, मालवणी शब्द मध्ये यायचे. आणि एक तो फेज होता जेव्हा मालवणी भाषेला गावठी असं म्हटलं जातं की गावठी बोलतात, कसे गावठी लोक आहेत असं. सो ते एक्सपिरियन्स माझ्या वडिलांच्या जनरेशनने केलं, कारण ते गावात राहिले. माझ्या आत्यांनी वगैरे ते केलं एक्सपिरियन्स की बोलताना मालवणी शब्दाला अरे काय तुझी ही मुलं कशी बोलतात, असं माझ्या आजोबांना जेव्हा बोललं गेलं तेव्हा माझ्या आत्यांनी वगैरे असं ठरवलं की नाही, पुढची जनरेशन जी असेल ना त्या सगळ्यांशी आपण मराठीमध्येच बोलायचं, त्यांना सवय लागेल. आणि
आजूबाजूला मालवणी असताना आम्ही मराठी बोलणं हे एक टास्क होतं तेव्हा. आणि त्याच्यासाठी मग ऑप्शन काय, तर घाबरणार कशाला लहान मुलं, तर फटक्यांना. मालवणी बोलले तर फटकी, असं ते हे होतं. आणि त्याच्यामुळे आमचं, आता तू बघ ना, सगळे मला जेव्हा भेटतात एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये तेव्हा असं म्हणतात की एवढी छान मराठी तू बोलतेस, तुझं मराठी भाषेवरती पण छान प्रभुत्व आहे आणि मालवणी पण तू तितकीच अस्खलित बोलतेस. त्याच्यामुळे ते 2 भाषांवरती प्रभुत्व येण्याला कारणच ते आहे. कारण नाही असं एकदम मालवणी छान बोलणारा माणूस मराठी तितकं छान नाही बोलत आहे. पण मग मग तेव्हा जर असं कंपल्शन होतं, मग कुठून मालवणी? ऐकून ऐकूनच तरी एक आता एवढी तू माझे युट्यूबचे व्हिडिओ बघितलेस, तुला कळलंच असेल की मी आई वडिलांचं वयाच्या किती ऐक- 20व्या वर्षापर्यंत काहीच ऐकत नव्हते, उलटच करत होते सगळं. त्याच्यामुळे नाही म्हणतायत ना, मग का नाही म्हणतायत, करून बघूया अशा ह्याने मी ते ऐकत होते मित्रांकडनं वगैरे, मग त्यांच्याशी बोलायचे थोडं थोडं. हं. पण आताही तू म्हणशील तर माझे जे काही मित्र आहेत, वर्गमित्र किंवा जे ह्या एरियामध्ये मी राहिलेले आहेत, हा. देवबाग वगैरे, ते माझ्या समोर आले तर ते माझ्याशी मराठीतच बोलतात, कारण त्यांना माहिती की ही लहानपणापासून मराठी बोलते. हां. पण आता सोशल मीडियावरती असे आले की मालवणी, त्याच्यामुळे मुंबईत जेवढे लोक मला भेटतात ते माझ्याशी मालवणीत मालवणीत बोलतात. पण मजा येते ना दोन्ही भाषांमध्ये, दोन्ही मजा येते भाषांमध्ये. तुला. हो. अजून आणखीन एक मुलाखतीतलाच प्रश्न. अच्छा. तू तू एकीकडे सगळ्या मुलाखती बघून आली असं सगळं, वाटतं. अरे बिंज वॉच केलेत मी तुझ्या मुलाखती. कारण इतकं तुला विचारलंय ना काय काय, तर नव्याने विचारण्यापेक्षा मला तुझ्या उत्तरांमधनच बऱ्याच गोष्टी विचाराव्याशा वाटल्या. एक अजून मी असं पाहिलं होतं, तू म्हणाले होतेस की मुलींशी काही पटायचं नाही, मैत्रिणी वगैरे नव्हत्या, नव्हत्या. बरोबर? माझ्या पण फार अगदी आतापर्यंत, आता जरा 4 जणी झाल्यात ज्या व्हिडिओ बघतील आणखीन. सो तसं नव्हतं. पण मग मला तेच विचारायचं की आता जेव्हा तू फेमस झालीस तेव्हा त्या जुन्या मैत्रिणींचा किंवा त्या मुलींचा कधी कॉन्टॅक्ट वगैरे झालाय का? अरे झालाय, मस्त प्रश्न विचारला. हल्लीच एक किस्सा झाला होता. माझी एक मैत्रीण जिने मला फार त्रास दिला होता, जिच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये बोलले होते, तर ती आणि तिचा नवरा मला मिळाले होते मुंबईच्याच मार्केटमध्ये. आणि तिने बहुतेक त्याला सांगितलं नव्हतं की अंकिता माझी फ्रेंड आहे वगैरे. कारण कसं असतं ना की असेल फेमस, मला नाही सांगायचं ती माझी फ्रेंड आहे वगैरे, अशा ह्याने असेल. आणि तो माझे व्हिडिओ बघायचा, पण कदाचित त्यांचं ते कॉन्व्हर्सेशन नव्हतं की अरे ही तुमच्या तिकडची आहे का वगैरे, असं तसं. तो बाहेर असतो त्याच्यामुळे. आणि तो त्याने मला, सरी तू कोकण हार्टेड गर्ल ना, अरे ही बघ कोकण हार्टेड गर्ल, असं तसं. आणि ती ती माझ्याकडे बघते, 2 मिनिटं मी तिच्याकडे बघते, कारण आमचं आता संभाषण नाही तेवढं. आणि मला माहिती की तिने मला काही त्रास दिला होता वगैरे असं ना. ती म्हटलं हाय, अच्छा ही ही तुमची, तर ही माझी मिसेस. म्हटलं अच्छा हाय हॅलो, असं एकदम अनोळख्यासारखं मी बोलते. आणि तो बोला मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो हा, सगळे. म्हणजे फार तुम्ही तो बोलला होता तुमच्या मैत्रिणी नाही, तुम्हाला मैत्रिणींनी काही त्रास दिला. तर मला असं 2 मिनिटं वाटलं अरे हीच तुझी बायको असं सांगायला. पण मी असं मनात केलं की अच्छा हो हो हो, मी ओळखते हिला, ही होती आमच्या क्लासमध्ये. हो ना ग, हो हो हा तू पुढे बसायचीस ना, असं. ती पण म्हणजे जशी की ओळखतच नाही अगं बाई. सो हे जे मुलींचं असतं ना एक, ते ते मला आवडायचंच नाही पहिल्यापासून. आणि त्यामुळे अगदी हल्लीपर्यंत, आता काल परवाच्याच एका व्हिडिओमध्ये कोणीतरी कमेंट दिली होती, तुझ्यासोबत सारखे मुलंच असतात का? म्हटलं हो असतात, कारण मुली जळतात अगं, नाही राहत कोणी. पण तू मैत्रीण म्हणून कशी आहेस? कारण तू पण म्हणजे बाकी मला मुलींचं स्ट्रेट फॉरवर्ड राहायला खूप आवडतं. म्हणजे जे हम्म. आहे ते आहे, प्रॅक्टिकल. आणि माझ्या मित्रांसोबत मी तशीच असते. त्यांना मी ओरडते सुद्धा, त्यांना सांगते हे चुकलं तुझं, हे असं. पण हे मुलींना पटत नाही, त्यांना चुका दाखवलेल्या आवडत नाही. त्यांना जर तू सांगशील की तुझा बाबू तो ठीक नाही, तुझा बाबू जो वागतोय तो बाबू शोना, तर त्यांना ते पटणार नाही. पण मुलांचं तसं नसतं. त्याला जर सांगितलं ना की अरे तुझी ती ती तसं गर्लफ्रेंडला तशी सवय लावू नकोस, असं आहे का, तर ते ऐकतील आणि त्याने विचार करतील. ते जाऊन तिला सांगणार नाहीत की अरे अंकिता असं असं बोलली. हे एक मुलांचं हे असतं. त्याच्यामुळे ते जर आलं तर तशी मैत्रीण बघूया, मिळाली तर भाग्यच आहे माझं. मिळेल लवकरच मिळेल. पण मग ह्याच्यातूनच तू काय अशा काही टिप्स देशील का नवीन, आता तुझ्यापेक्षा ज्या लहान मुली की ज्यांना वाईट वाटत असेल आपल्या मैत्रिणी नाहीयेत, तर असे मित्र मैत्रिणी निवडताना काय लक्षात ठेवा, काय डोक्यात ठेवा, असं मी काही तर सांगते की अनुभवातून? अटॅच्ड होऊच नका मित्रमैत्रिणींशी. कारण नाही, माझे तू बघशील तर लहानपणापासून ते असतात ना सगळ्यांचे चड्डी दोस्त वगैरे, असं नाही राहिले का कोणी. म्हणजे स्कूल पर्यंतचे गेले, त्याच्यानंतर कॉलेज गेले, इंजिनिअरिंगचे गेले, असे काही क्वचित आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये. आणि आता मला माझ्या व्यापामुळे फोन सुद्धा उचलायला, मी कोणाचे फोन रिसीव्ह नाही करत, मेसेजला हार्डली रिप्लाय देते, त्याच्यामुळे तेवढा काही कॉन्टॅक्ट नाही. पण काही असे आहेत कॉन्टॅक्टमध्ये ज्यांना मी कधी सांगेन की माझ्यासाठी या, तर ते उभे राहतील, असे आहेत. पण ते अटॅचमेंट असते ना की आपल्याला वाटतं की अरे ही माझी फ्रेंड राहिलीच पाहिजे याच्यासाठी, ते तसं ठेवलं की त्रास होतो. अगदी माझ्या छोट्या बहिणीचं पण झालं होतं. तिला मी तेच सांगितलं, नको रडू बिडू नको मैत्रिणींसाठी, काय कोणी कामाच्या नसतात पुढे जाऊन. त्याच्यामुळे ते अटॅचमेंटच हर्ट करते. ते कसल्याच बाबतीत नसावी, म्हणजे रिलेशनशिपमध्ये सुद्धा जोपर्यंत आपण मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत ती अटॅचमेंटच आणि एक्सपेक्टेशन हेच हर्ट करतात आपल्याला, बाकी काही नाही.
सो आता आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूयात. इथे ना आतापर्यंत मी इंटरव्ह्यू माझ्या बिंज वॉचिंग मधनं प्रश्न विचारले. आता तुझ्या रील्सवर तुझ्या व्हिडिओजवर काही कमेंट्स असतात ज्या वारंवार असतात, तू देतेस उत्तरं बऱ्यापैकी, पण त्यातही काही निवडक आहेत जे वारंवार विचारले जातात प्रश्न, त्याच्यावरती उत्तरं द्यायची आहेत. हे सेगमेंट आहे कमेंटवर कमेंट. ओके, ओके. पहिला प्रश्न. वा, अंकिता 2024 मध्ये निवडणूक लढणार का? माहित नाही काही हे नाही, पण अगं मी सांगितलं याचं पण उत्तर माझ्या इंटरव्ह्यू मध्ये की मला मॉनिटर म्हणून सुद्धा कधी कोणी निवडून दिलेलं नाहीये, कारण मी अशीच आहे जी मला जे पटतं ते मी बोलते आणि मी असं कोणाच्या सांगण्यावरनं काही करणाऱ्यातली नाही, त्याच्यामुळे फार कठीण आहे. भविष्यात कधी वाटलं तर नक्कीच, पण 24चं काही मला वाटत नाही. 24 नाही, पण एक पुढे मागे वाटलं कधीतरी तर म्हणजे दिसू अगदीच शकतं. मनात आलं तर बघू काही. युवा नेता. मी देवाला विचारते बाप्पाला आता आज. पुढचा प्रश्न. तू लव्ह स्टोरीचा ब्लॉग झाला, सगळं झालं, पण तू त्यानंतर कधी प्रेमात पडलीयस का? इश्श, आता हे आता कसं सांगू. बरं, तुझा प्रेमावर विश्वास आहे का? प्रेमावर विश्वास आहे माझा, म्हणजे मी अगदी तेव्हा पण सांगितलं की ती जी चूक जरी मी सांगितली तर त्यातून मी बरंच काही शिकले. सो प्रेम चुकीचं नसतं, माणूस निवडताना विचार करून निवडा. सो प्रेमावर विश्वास आहे. सोशल मीडिया क्रिएटर तू झालीस त्यानंतर पहिलं पेमेंट कधी मिळालं होतं, आठवतंय का? किती मिळालं होतं ते पण सांगितलंस तर बेटर आहे, पण आठवतंय का? पहिलं पेमेंट असं तर मला आठवत नाहीये. हम्म. आय थिंक असेल, मी एक साडीचं शूट वगैरे केलं होतं, 2,000 रुपये वगैरे असे मिळाले हा. होते तेव्हा. ते पहिलं कोलॅब होतं. होता म्हणजे. कोलॅब होता ओके. असेल. तू आता मुंबईमध्ये 2016 पासून म्हणतेस राहतेस हम्म. म्हणून. मुंबईने तुला आतापर्यंत काय काय दिलं? आज जे काही मी आहे ते सगळं मला मुंबईनेच दिलेलं आहे, त्याच्यामुळे मुंबई कर्मभूमी माझी आहे. तू अनेक आता सिरियल मध्ये पण दिसून आलीस. सिरियलच्या सेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा तू जातेस आता, म्हणजे तू तिथे रोलच करतेस, पण तरी तर तेव्हा कशी वागणूक मिळते? ते कुठे तिथले कोणी फॅन्स असतात का? असतात, बऱ्यापैकी फॅन्स असतात. काही ठिकाणी तुम्हाला चांगली वागणूक मिळते, काही ठिकाणी नाही मिळत. काही ठिकाणी म्हणजे इन्फ्लुएन्सर आहेत यार, ह्यांना असेच फेम मिळालेत अशी वागणूक मिळते, आणि जी त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलीस तर योग्य आहे, आमच्या दृष्टिकोनातून बघितलीस तर म्हणजे दोन्ही वेगळं आहे ना ग. इन्फ्लुएन्सर वेगळं आहे, ऍक्टर वेगळं आहे. पण तू आता जर बघशील, मला ह्याच्यावरती जरा मोठं उत्तर द्यायला आवडेल ऑफकोर्स. की आता इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांना ऍक्टरच्या ह्याच्यामध्ये जेव्हा घेतलं जातं तेव्हा खास करून टीआरपी साठी घेतलं जातं, हो. की यांच्याकडे जास्त लोक आहेत तर ह्यांना काहीतरी घेऊन छोटासा रोल देऊन काहीतरी आपण हे करूया असं. आणि ऍक्टर आता हळूहळू युट्यूब वरती शिफ्ट अगदी काल परवाच मी बघितलं 3 ऍक्टरने नवीन युट्यूब चॅनल, हा, ऍक्टर हा, ऍक्ट्रेसेसचे मी बघितले युट्यूब चॅनल चालू केलेत. अरे म्हणजे आता आम्ही काय बोलायचं? हा. म्हणजे तुम्हाला आम्ही तिथे आलो तर प्रॉब्लेम, पण तुम्ही आता इथे येताय, मग आम्ही काय बोलायचं? तिथे सुद्धा कसं आहे ना की युट्यूब हे क्षेत्र असं आहे की तिथे ऍक्टरने येणं आणि ते टिकणं हे सुद्धा फार कठीण आहे, कारण लोकांना माहिती आहे की तुम्ही ऍक्टर आहात, तुम्ही ऍक्टिंग करताय. हम्म. आमच्याशी लोक इमोशनली कनेक्टेड आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आम्ही ऍक्टर नाही आहोत, हम्म. आम्ही जे त्यांना दाखवतोय ते सरळ सरळ Yes, दाखवतोय. हा. त्याच्यामुळे ते एक वेगळं हे आहे. आणि हे आता सगळेच एकमेकांमध्ये घुसायला लागले, त्याच्यामुळे सगळ्यांनी मान्य करा की सगळेजण आपण पैशासाठी आणि पोटापाण्यासाठीच करतोय, आणि त्याच्यामुळे कोणी कोणाला दोष न देता ज्याला जेवढं जमतंय त्याने तिथे तिथे ते काम करावं असं मला वाटतं. बरोबर आहे, खरंय. अजून एक की तू अजूनही गिरगाव ध्वज पथकात आहेस आहे. का? हो. आणि बाकीच्या सगळ्या या आवडी म्हणजे सिंधुद्योग, तू ट्युशनचं जे घ्यायचीस ते बंद केलेस कसं काय? बंद केलंय, पण एकच ट्युशन मी सध्या चालू ठेवले, कारण माझ्या आईचं असं म्हणणं आहे की लक्ष्मीच्या मागे धावताना सरस्वतीला विसरायचं नाही. त्याच्यामुळे एकच स्टुडंट आहे माझी जिला मी जिचं ट्युशन चालू ठेवलंय, आणि ती खूप फ्लेक्झिबल आहे. म्हणजे तिचं आहे की जेव्हा मला डाऊट्स असतील तेव्हा मला तुम्हीच पाहिजे वगैरे असं. त्याच्यामुळे ते एक ट्युशन माझं चालू आहे, आणि बाकी सिंधुद्योगचं वगैरे तर चालू आहे. तुझं सगळं चालू आहे आता सध्या. सगळं चालू आहे. हो, तसं बघायला गेलं तर. यामध्ये मग तू कसं, तुला एक स्वतःसाठी वेळ थोडाफार शांत बसायला मिळतं का ग कधी? मला कधी कधी असं वाटतं, पण आत्ताचं जे वय आहे ना, हे एक फेज असते जेव्हा आपण धावू शकतो, येस. आणि एक सर्टन पिरियड नंतर तुला वाटणार की मला आता बसून पैसे आले पाहिजे, तर त्याच्यासाठी तुला ते इन्कम सोर्स असे जनरेट करून ठेवायला लागणार, तुला ते तो right. रस्ते बनवून ठेवायला लागणार. सो जोपर्यंत जमतंय तोपर्यंत धावायचं, आणि आता जर मी 4-5 इन्कम सोर्स क्रिएट करून ठेवू शकते तर ते चांगलंच आहे, आणि त्याच्यामुळे मी एका वेळेला हँडल करते. फक्त ह्या वेळेला मला पथकामध्ये जाता नाही आलं, म्हणजे आता आगमनांना नाहीतर मी जायचे, पहिली हो. 2-3 आगमनांचे मी ढोल वगैरे वाजवायला नेहमी असायचे, पण ह्या वर्षी अगदीच मला वेळ नाही मिळाला, कारण सॅटर्डे संडे मध्येच इंटरव्ह्यूज नाहीतर इव्हेंट्स काही ना काहीतरी असायचं. मला असं वाटायला की मी एकतरी शेवटचं जे वादन होतं मी यायच्या आधी ते अटेंड करते, पण ते सुद्धा शक्य नाही झालं, पाऊस आला वगैरे त्याच्यामुळे. पण मी पथकाचा अजूनही भाग आहे, मी पाडव्यामध्ये येणारच आहे, जेवढं जमेल तेवढं मी नक्कीच येणार आहे. ओके.
तर आज आपण भेटणार आहोत अंकिता वालावलकरच्या संपूर्ण कुटुंबाला. म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याकडे अंकिता म्हणाली तसं 50% फॅमिली इकडे आहे आणि जे नाही आहेत थोडेफार त्यांच्यासाठी अंकिताने आपल्याला खास वंशावळ सादर करणार आहे. त्यांच्याशीच गप्पा मारूयात चला. अंकिता, सर्वात आधी तू सगळ्यांची ओळख करून दे, कारण खूप जण आहेत इथे. हो, पण हा. ओळख करून देण्याआधी मला सांगायला आवडेल की अख्खं वालावलकर कुटुंब जर कन्सिडर केलं तर ही 20% फॅमिली आहे. आणि आता गणपतीसाठी आणि हे गणपतीसाठी जे आम्ही हे करतो त्यातली हे 50% इथे आहेत. पण आता ओळख करून देऊन पण लोक कन्फ्युज होतील हे 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 ते, पण तरी पण मी एक छोटासा प्रयत्न करते. तर माझ्या आजोबा हे 3 भाऊ होते. हा. तर माझ्या आजोबांचं नाव होतं सीताराम हरिविष्णू प्रभू वालावलकर आणि त्यांना 2 भाऊ होते. तर त्यांची आता मी सांगते कसं काय आहे ते, मी स्वतः कन्फ्युज होते. तर हे माझे मोठे काका आहेत, गजानन वालावलकर. माझे बाबा मधले काका आहेत ते थोडं त्यांच्या आजारपणामुळे ते आले नाहीयेत आणि त्यांची मिसेस पण आली नाहीत. माझी आई आणि माझी मोठी काकी. सो ही आमची फॅमिली झाली. त्याच्यानंतर आजोबांचे जे दुसरे भाऊ होते त्यांचे हे 3 मुलं, म्हणजे हे माझे 3 काका आहेत, उषा काका, अवी काका आणि नंदू काका. आणि ते जे पहिले आहेत उषा काका, त्यांची वाईफ आलेली नाहीत कारण जॉबमुळे त्यांना शक्य नाही झालं. ही या नंदू काकांच्या मिसेस आहेत आणि ही अवी काकांच्या मिसेस आहेत. त्याच्यानंतर ही 2 काकांची मुलं आहेत. ती छोटीशी दिसते ती ह्या काकीची मुलगी आहे आणि ती माझी सख्खी बहीण आहे. आणि माझी मधली बहीण मुंबईला आहे कारण तिला पण सुट्टी नाही मिळाली. सो बऱ्याच जणांना सुट्टीमुळे शक्य नाही झालं. तर जेवढे आलेत ते हे थोडे लोक तुम्हाला आज दिसतात. बाकीचे सगळे माझ्याकडे इथे आहेत, ह्याच्यावरती आहेत. खास त्यांनी वंशावळ बनवून ठेवली आहे आणि ह्या वंशावळीमध्ये तो एकच फक्त नाहीये कारण तो लेट आलाय खूप. त्याच्यामुळे तो नाहीये, पण आता मी अपडेट करेन त्याला ह्याच्यावर. करा ते रेशन कार्ड एंट्री करतात तशी ह्याची एंट्री राहिली आहे ती आता करण्यात येईल. आता आपण अंकिताच्या आई वडिलांपासून सुरू करूयात. त्यांच्याशी आधी मला तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा आहे की आता अंकिता एवढी फेमस झाली आहे, वालावलकर रिसॉर्टचं किंवा एकूणच तुम्हाला एक वेगळी ओळख अंकितामुळे पण मिळाली आहे. कसं वाटतंय? अभिमान वाटतोय मुलीचा? काय वाटतंय? छान वाटतंय. बाबा एका शब्दात उत्तर छान देणार. वाटतंय, मस्त वाटतंय. बाबांचा कॅमेरा फेस करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं, त्याच्यामुळे ते थोडंसं एका शब्दातच येईल. अंकिताने का अंकिता लहानपणापासून अशीच होती? त्रास वगैरे तर खूप दिलाय ना? त्रास भरपूर दिलाय मी, तो सगळ्यांना माहितीये. हा. आणि आई, तुम्ही काय सांगाल? अभिमान तर आहेच तिचा. आज अंकितासाठी तुम्हाला कॉल करतात अनेक जण की, हो, भरपूर जण. तेव्हा कसं वाटतं? आई जवळच, आईला बोलायला नाही येणार. अंकिताविषयी आज आपल्याला खास म्हणजे सगळे तसे थोडेसे लाजाळू आहेत, पण खास एकदम बोलण्यासाठी अंकिताची काकी खूप उत्सुक आहे. हो, काकीला बोलायचं. त्याच्यामुळे काकी, तुम्ही सांगाल? पहिले मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते इथे आल्याबद्दल एवढ्या लांबून. दुसरी गोष्ट म्हणजे सांगण्यासारखी, आमच्या इथे कुडाळला फंक्शन होतं, म्हणजे लग्न होतं, तेव्हा आम्ही अंकिता सोबत गेलेलो होतो. मग अंकिता बोलली आम्ही कोल्ड्रिंक मध्ये जाऊया. तर आम्ही कोल्ड्रिंक मध्ये गेलो. तिथे काय झालं, सगळे तोंडावर आमच्या बघायला लागले. ते कोल्ड्रिंकवाले यांनी ऑर्डर दिली की आम्हाला कॉकटेल द्या म्हणून. सगळे बघायला लागले, म्हणजे आम्हालाच समजे ना की कशासाठी बघतायत. मग त्या ज्या म्हणजे मालक होत्या कोल्ड्रिंकच्या, त्या काय बोलल्या, आम्हाला जर हिच्याबरोबर एक फोटो काढायला द्याल तर तुम्हाला आम्ही कोल्ड्रिंक देऊ. मग आम्ही म्हणजे त्यांनी हिच्यासोबत आमचे फोटो काढले. आणि आता असा विषय आहे की सावंतवाडीला मी राहते, मी ब्रोकरचं काम करते. तर मला की नाही असं म्हणजे अतिशोक्ती सांगत नाही, मी काय म्हणते, मला तिचा अभिमान का वाटतो. माणूस चुकतो, चुकीकडे माणसाच्या लक्ष द्यायचा नाही. मी सगळ्या म्हणजे आता जे आमच्या शिकणारे आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा जे मोठे आहेत, त्यांना मला काय सांगायचं विशेष आहे, अंकिता अशी होती हे बघू नका, अंकिता आता कशी झाली हे बघा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. दुसरा विषय काय आहे माहिती आहे, ती ज्या एका गोष्टीला चुकली, ही चूक म्हणायला येत नाही, ती त्यातून शिकली, हे महत्वाचं आहे. तुम्ही पण जरी माझ्यापेक्षा मोठे असाल, लहान असाल, तरी तुम्ही पण तो एक वीक पॉईंट आहे तो तुम्ही घ्या, म्हणजे तिचा म्हणजे असा विषय आहे. कारण मी काय तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याने मला एकदा सांगितलं, म्हणजे त्याचा कमीपणा असा नाही, तू 1 रुपया जाऊन मिळवून घेऊन ये. आज मी माझ्या स्वतःच्या कमाईने मिळवते. आज माझ्या सगळे म्हणजे मोठेपणा नाही, तहसीलदार म्हणा किंवा अजून म्हणजे मोठे पोलीस ऑफिसर यांच्याशी ओळख झाली. हे कसं आहे, बाई माणसाला कमी लेखणं आपल्या समाजात चालू आहे, हे करायचं नाही. तू करतेस, हा तुझ्या जॉबचा सुद्धा मला अभिमान आहे. काल अंकिताने आमचीच फॅमिली म्हणजे एक देसाई फॅमिलीचं भजन आणलं होतं. त्यांनी त्या बाईने एवढं सुंदर गाणी म्हटली माहिती आहे,
म्हणजे तिने आपलं घर संसार सांभाळून त्या क्षेत्रात उडी घेतली. म्हणून एक महिला असून कोणीही मागे राहण्याचा गरज नाही. कोण घरातलं बोलतोय, मी आता ब्रोकरचं काम करते किंवा अंकिता ही फिल्म सिटीत काम करते, कोणाच्या तरी गाडीवर बसून जाणार, कोण मुलगे असणार बरोबर, कोण जेंट्स असणार, याचा एकच अर्थ नसतो. तेही प्रत्येक माणसाने हँडल केलं पाहिजे कुटुंबातील, आणि हिला सपोर्ट करणं आपल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं काम आहे आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. तिची चूक बघू नका, ती 4 वर्ष मागे काय केलं हे बघू नका. हे जे प्रकाश होतात कशामुळे आले, हिच्यामुळे आले. मग ह्यानी आता तिचा जो काय मागचा जो इतिहास आहे तो बघायचा नाही. पुढे तिची कशी प्रगती होईल याच्यासाठी आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील तेवढे आम्ही करू. आणि आम्हाला तर अभिमान आहे हिच्याविषयी, आणि मी हिच्याविषयी वाईट कोणाकडूनही ऐकून घेत नाही. हा माझा स्वाभिमान आहे. वाटतं पुढचं इलेक्शनचं तिकीट माझ्या काकीलाच द्यायला पाहिजे. तुम्हाला मगाशी चुकीचा प्रश्न विचारला, मग ही चुकीने जर बोलली असेल तर नाही तुम्ही खूप आणि तुम्ही जे हे कार्य करताय ना हे अगदी धडाडीने करा. तुम्हाला कसली गरज लागली मला सांगा. कोकणात काय हवं असेल काय हवं असेल सांगा, म्हणजे मोठेपणा सांगत नाही पण मी करू शकते. काकींचं नाव नाही सांगितलं. मला अभिमान आहे. काकीचं नाव आकांक्षा वालावलकर. आकांक्षा वालावलकर, आकांक्षा अविनाश वालावलकर. खूप अगदी भारावून गेले मी काकींचं ऐकून. आणि मला सांगायला आवडेल की माझे काका, मोठे काका जे आहेत ते देवबाग गावचे सरपंच होते. तेव्हा त्यांनी खूप छान कारभार सांभाळला होता. ते छान लिहितात सुद्धा. सो त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारला तरी चालते. अंकिता आता एवढ्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर, राजकारणाविषयी खूप बेधडकपणे बोलते, आणि त्यासाठी कुटुंबाचा ना खूप मोठा पाठिंबा असणं गरजेचं आहे. नाहीतर ती कुठेतरी, ती किती आत्मविश्वास असला तरी डगमगली असती. तुम्हाला काय वाटतं, हा आत्मविश्वास अंकिताकडे कुठून आलाय आणि ती ज्या पद्धतीने व्यक्त होते त्याविषयी काय वाटतं? तसं असतं, काही DNA अनुवंशिक येतात. तसे ते आलेले आहेत. प्रसंगात माणूस शहाणा बनतो. सुखासुखी जर तुम्हाला चांगलं लाईफ मिळालं तर तुम्हाला ती म्हणजे तुम्ही कदर करणार नाही कोणाची. ज्यावेळी म्हणजे काही वेळ म्हणतात संकट माणसाला बरंच काही शिकवून जातात. तसं आहे. तसे तिने पण बघितलेत आणि त्याच्यातून आता ती व्यक्त व्हायला लागली. पण कधी आईंना मी हा मला मुद्दा विचारायचा की तुम्हाला कधी अशी भीती वाटते का हो कुठेतरी की अंकिता बोलते पटकन इंस्टाग्रामवर? वाटते. ती मला ना फोन, एक काही असं असेल ना करंट काही असं, तर ती मला फोन करून सांगणार तू ह्याच्यावर बोलू नको, तुला बोलायची काही गरज नाही. त्याच्यावर मी त्याला सांगितलंय बरोबर की राजकारणाच्या मागे जाऊ नको. त्यांनी मला सांगितलं. कारण कसं आहे, ज्यांच्या बाजूने तुम्ही लिहाल ते तुम्हाला तात्पुरते बोलते, अपोजिशन पार्टीचे असतील ते मग हे होईल. असं होतं. म्हणजे राजकारण हे जे क्षेत्र आहे ना हे त्याच्यात म्हणजे सध्या ते घाणेरडं झालेलं आहे. ह्याच्यात म्हणजे आता तुम्ही बघितलंय काय चालतं ते. लोकांच्या विकासाचे मुद्दे बाजूलाच राहतात. हे विकासासाठी निवडून गेलेले असतात, पण विकास बाजूला राहतो. हे आपलीच घरं भरत आहे. अंकिताची बहीण पण आपल्या बरोबर, आणि तिचे कझिन्स आहेत ना हे सगळे कझिन्स आहेत. तुम्हाला पण मला विचारायचंय, तुम्ही बघता अंकिताचे व्हिडिओ? पहिले व्ह्युअर्स तुम्ही आहात का? खोटं बोलतायत, खोटं. ताई मी बघून तुला सांगते की व्हिडिओ मध्ये ताई हे तू असं, आणि मी जेवढं वापरते तेवढं बघते. माझ्याकडे फोन अंकिताचे. कसे वाटतात, काय आवडतं त्यातलं? आमचे टीचर्स पण आम्हाला बोलतात की अरे ही अंकिताची बहीण आहे. इव्हन काल पण तिला माझ्या फ्रेंडने मला कॉल करून बोललं होतं की जरा अंकिताशी दे ना मला कॉल लावून. मग देतो तुम्ही असे? आम्ही बघायच्या आधी आमचे मित्र मैत्रिणी सांगतात दीदी आता देवबागला गेली आहे, आम्ही जाऊन बघतो कुठेतरी. आणि तुम्ही इतरांना कोणाला फॉलो करता का? अंकिताला कधी सल्ले देता का, ही ताई असं नाही असं कर वगैरे? कोणी प्रोफेशन मध्ये हात नाही. आणि तुम्हाला जे आता म्हणजे असं असतं ना, म्हणजे आता मी मोठी बहीण आहे माझ्या घरी, त्याच्यामुळे मला असं कधी वाटत नाही, पण माझ्या भावाला ना खूप ऐकवतात कधी कधी की तू पण आता कर, ताई पुढे गेले. तसं तुम्हाला ऐकायला लागतं का? तो लगेच हे भरपूर, हे खूप झालं, हे भरपूर. मग तेव्हा काय, मग तुमची काय स्वप्न, म्हणजे खरं तर अंकिताने सांगितलं असं आत्ताच्या वेळी विचारायचं नाही, पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही याल का थोडं अंकितासारखं इन्फ्लुएन्सर वगैरे बनायचं? काही प्लॅनिंग कोणाचं? मी सांगितलं ना की आमच्या घरामध्ये मीच पहिली आहे जे काहीतरी हे असं काहीतरी वेगळं करते. त्याच्यामुळे इंडस्ट्रीशी रिलेशन आमच्या फॅमिलीत तर कोणाचंच काही नाहीये, कोणीच नाहीये. ऑलमोस्ट नाहीये ना, कोणीच नाहीये ह्याच्यामध्ये, कोणीच नाही. सगळे डॉक्टर, इंजिनियर, ऍडव्होकेट, एज्युकेशन सगळं त्याच्यामध्ये, अकॅडमिक्स. त्याच्यामुळे कोणीच नाहीये. मीच काहीतरी वेगळं झाले. आणि त्याच्यामुळे त्यांना तू असा प्रश्न विचारशील तर नंतर घरातले सगळं नको त्या भानगडीत पडायचं नाही, हे नंतर त्यांना सांगितलं जाणार आहे.
मागचे काका बोलाल ना थोडं थोडं. हो बोलतील. कोकणातली जे आहे ना म्हणजे एक सीमित होतं म्हणजे देवबाग पण जिल्ह्याच्या बाहेर तिनंच घेऊन गेलं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तिचं सिंधू उद्योग म्हणा म्हणजे ते सगळं बरोबर करते म्हणजे कोकणातले जशी फळं आहेत जसं आंबा फणस वगैरे ते पूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा पूर्ण जगाला ते दाखवतं. हे आंबा फणस तसे काय जास्तीत जास्त मुंबई आणि सिलेक्टेड सिटी होत्या पण आज हिच्या माध्यमातून ती सगळ्यांना ते म्हणजे काही लोक ते करायला पण लागले. मी तर म्हणतो जमिनीचे भाव पण वाढले असेल मला माहित नाही म्हणजे कोकण तिने एवढं सुंदर दाखवलं. मी आता तिने ड्रोन कॅमेरा वगैरे घेतला असं कोकण वरून कोणी दाखवलेलं नाही माझ्या तरी मध्ये. असे युट्यूबर भरपूर आहेत परंतु डिटेलमध्ये कोकण दाखवणं आणि कोकणातल्या वस्तू दाखवणं फरक आहे. ते तिनं सगळ्या महाराष्ट्राला म्हणा किंवा पूर्ण जगाला दाखवलं याच्याबद्दल आम्हाला म्हणजे म्हणजे अभिमान आहे. आणि दुसरं वाटलं म्हणजे हे माध्यम करून म्हणजे व्यवसाय करून सुद्धा ती हे करते म्हणजे हे काय खाण्याचं काम नाही प्लस ती काहीतरी जॉब पण करते काउन्सिलिंग करते. हे सगळं करणं शक्य नाही म्हणजे आजच्या पिढीमध्ये ते शक्य नाही कारण आजची पिढी सगळी IT मध्ये अडकलेली आहे. तेच त्यांना झेपत नाही म्हणजे चहा पण पिताना ते असे थकल्यासारखे पितात. ही तिची जी एनर्जी आहे ना याच्याबद्दल आम्हाला म्हणजे तिने आणि पुढच्या तिने वाटतं आणि काहीतरी कोकणासाठी करावं आणि फॅमिलीसाठी म्हणजे छान वाटतं सगळं. आमच्याकडून बेस्ट लक. थँक्यू. काका तुम्ही काय सांगाल अंकिताविषयी? अंकिताने खऱ्या अर्थाने आमचं प्रभू वालकर कुटुंबाचं नाव हे केलेलं आहे. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा याचे व्हिडिओ पाहतात. सुरुवातीला मी त्यांना सांगायचो ही माझी पुतणी पण कोण ऐकायचं नाही. इकडून ऐकायचं आणि सोडून हा काहीतरी म्हणजे असं बोलतात लांबून कुठंतरी पुतणी आहे सांगायचं. मग काही ठिकाणी मग मी व्हिडिओ टाकायचो ना हिचे व्हिडिओ टाकायचो. आमचा ग्रुप आहे आमचा जय सहकार म्हणून बँकेचा ग्रुप आहे. तर त्यावेळी मग काही लोकांनी अशीच ऐकलं की मुलगी माझी म्हणून वालकर सरांची मुलगी. मग मी कशाला नको म्हणतो मी काय त्याच्यावर कॉमेंट्स नाही केले त्याच्यावर. आणि रंगभूमीच्या अभिनयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं मग असं थोडा विषय अर्धवट राहिला की आम्हाला ही म्हणजे परंपराच आहे. म्हणजे माझे वडील आणि 2 काका आमचे हे आणि त्यावेळी स्त्री भूमिका म्हणजे जेंट्स करायचा जे स्त्री भूमिकेसाठी वेगळा असा आणि ते कितीतरी संगीत नाटकाचा आणि त्यांचं इथे ग्रुप होता. आजूबाजूच्या पूर्ण गावामध्ये नाटकं बसवलेली आहेत आणि मी स्वतः 25 वर्ष हौशी रंगभूमीवर काम केलं. म्हणजे इयत्ता 9वीत असल्यापासून 2 सिरियलमध्ये पण काम केलं. स्वामिनीमध्ये बंदिनीमध्ये. मालवणचे दादा परस नाईक दादरला राहायचे त्यांनी हे केलं होतं. आणि झक मारली मुंबई पाहिली म्हणून एक पिक्चर होता कुलदीप पवारांचा. तर कुलदीप पवारांबरोबर सुद्धा मालवणी एरियामध्ये शूटिंग होतं ते मल्ड. आणि हे आम्हाला आज कळतंय. आम्हाला हे सांगितलं याला गेलेलं पुष्कळ वर्ष नव्हतं. झाली आणि याला आणि ब्रेक आम्ही हे काही बघितलं नाही त्याच्या तुलाही त्यांच्या मुलीलाही माहित नसेल. बघितला आम्हाला आठवत नसेल आणि आम्हाला ह्या क्षेत्रापासून दूर ठेवलं गेलं म्हणजे. आम्हाला आधी सांगितलं असतं तर आलंच पण ते वळून आलं आलं तुमच्याकडे. बोलत होतो तुम्ही. हो. तर आणि नंतर मग त्याला ब्रेक लागला. म्हणजे मी बँकेत मॅनेजर होतो काय आणि त्यावेळी बँकेकडनं वारंवार अशी रजा काढावी लागायची कारण माझं कार्यक्षेत्र इकडे होतं आणि शूटिंगला जावं लागायचं मुंबईला. SL स्टुडिओमध्ये जायचं किंवा आउट स्टेशनला पण जायला लागायचं. मग बँकेने मला लेटरच दिलं की तुम्हाला एक काहीतरी करावं लागेल. एकतर जॉब करावा लागेल नाही तर ते करावं लागेल. मग मी ती रिस्क घेतली नाही कारण त्यावेळी खरोखर आणि हे म्हणजे संतोष जोवेकर वगैरे ना भाग्यश्री चिरमुले यांनी माझ्याबरोबर काम केलेलं आहे सर. हो. तुम्ही परत एकदा ह्याच्यामध्ये यावत ह्यासाठी तुम्हाला पुन्हा शुभेच्छा. बघा आता रिटायरमेंटला नवीन इनिंग जशी सुरू करतात तसं पुन्हा ऍक्टिंग सुरू करा. अंकिता तुम्हाला ते येईलच तर त्यांना विचारलं ते एका शब्दात उत्तर. बाबा पहिल्यांदा कॅमेरा फेस करताय तर मला खरंच तुमचं एक अभिनंदन करायचं की तुम्ही इथे आलात. कारण बऱ्याच लोकांनी मला कॉन्टॅक्ट केला होता गणेशोत्सव आम्हाला दाखवायचा आहे त्याच्यासाठी आम्ही काही सेगमेंट करतोय तर तुम्ही मुंबईमध्ये हे कराल का की मुंबईमध्ये गणपतीचं. म्हटलं मुंबईत माझा गणपती नाहीये कोकणात आहे तर तुम्ही तिकडे येऊ शकता. मग काहींनी मला असं सांगितलं की मग तुम्ही गणपती 1 आठवडा आधी आणणार का. म्हटलं कोकणात प्रथेमध्ये काही आम्ही हे करत नाही की आदल्या दिवशीच गणपती आणला जातो दुसऱ्या दिवशी पूजा होते म्हणजे गणपतीच्या दिवशीच ती पूजा केली जाते. तर तुम्ही
आलात, काहीही विचार न करता गणपतीच्या दिवसांमध्ये आलात, माझ्या फॅमिलीला भेटलात. पहिल्यांदा त्यांनी कॅमेरा फेस केलाय, सो हे माझ्या लक्षात राहील की लोकसत्तामुळे आई-बाबांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस केलाय. सो माझी आता अशी एक इच्छा आहे की आई-बाबांनी दोघांनी मुंबईत यावं. ती कधी पूर्ण होईल माहित नाही. मला बऱ्याच जणांनी सांगितलं की अंकिता तू बिग बॉसमध्ये जाशील आणि मग ते सगळे आई-बाबांना घेऊन येतील. तर म्हटलं त्याच्यासाठी जर मला बिग बॉसमध्ये जावं लागत असेल तर मी नक्की जाईन. बाकीच्या ह्याच्यासाठी मी नाही जाणार. तर ते बघू आता कधी होतं. पण थँक्यू सो मच की तुम्ही सगळे आलात. येस. आणि अंकिताच्या गणपतीचं पण आपण दर्शन घेणार आहोत. Yes. आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना वेळ दिलात, इथे बोलवलं इतक्या प्रेमाने, आणि मुळात तुम्ही सगळे कॅमेरा समोर आलात. काकी तर तुमचं तर हो, खूप हो. आभार. आणि आई बाबा, तुम्ही सगळे कझिन्स, काका सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही इतक्या मोकळेपणाने बोललात. आणि या मुंबईला नक्कीच, आणि आल्यावरती आपण भेटू सगळे परत एकदा. नक्की नक्की. तर ही होती अंकिता वालावलकर आणि तिची संपूर्ण फॅमिली. त्यांच्यासोबतच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या, अंकिताच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन कसं वाटलं, हा व्हिडिओ कसा वाटला, हे सगळं काही कमेंट करून नक्की कळवा. तसंच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि शेअर करताना लोकसत्ता लाईव्हला इंस्टाग्रामवर टॅग करायला विसरू नका. अशाच नवनवीन इन्फ्लुएन्सर्सना भेटण्यासाठी, त्यांच्या जगात डोकावून पाहण्यासाठी लोकसत्ताच्या इन्फ्लुएन्सर्सच्या जगात या सिरीजला नक्की फॉलो करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.